नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बद्रीनाथ मंदिर. हे मंदिर पाहायला आम्ही उत्तराखंड राज्यात नाही तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आलो आहोत. हे मंदिर कर्जत तालुक्यातील खोपोली पनवेल जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ असलेल्या हतनोली या गावात आहे. तुम्हाला जर या मंदिराला यायचे असेल तर गुगल मॅपवर श्री बद्रीनाथ विशाल टेम्पल चौक कर्जत असे कॅप्शन टाकून या मंदिराचे योग्य लोकेशन सर्च करा. हे मंदिर उत्तराखंडमधील मुख्य बद्रीनाथ धामचे हुबेहूब प्रतिरूप म्हणून ओळखले जाते. मंदिरात असलेली भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 13 मे ते 15 मे 2011 या वर्षात अनंत श्री विभूषित ज्योतिषपीठ एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर धर्मसम्राट जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते झाली. हे मंदिर श्री विष्णूला समर्पित असून उत्तराखंडामधील बद्रीनाथ मंदिरासारखेच आहे. हे मंदिर भाविकांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये विष्णू, कुबेरजी, उद्धवजी, नरनारायण, गणपती यांच्या मूर्त्या आहेत. मंदिराला प्रदक्षिणा मार्गाने आल्यानंतर आपण थेट महादेवाच्या मूर्तीजवळ येऊन पोहोचतो. येथून महादेवाची भव्य मूर्ती जवळून पाहता येते आणि याच ठिकाणी घंटाकर्ण ही मूर्ती आहे. घंटाकर्ण ही मूर्ती प्रामुख्याने जैन धर्मातील एक अत्यंत लोकप्रिय रक्षक देव आणि क्षेत्रपाल मानली जाते. मंदिराच्या खालच्या आवारात संगमरवरी दगडात अगदी सुंदर नक्षीकाम करून 3 मंदिरे बांधली आहेत. यातील पहिले मंदिर राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचे आहे. मधले मंदिर सत्य साईबाबांचे आहे. तिसरे मंदिर राधाकृष्णाचे आहे. थोडे खाली येताच येथे सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये श्री साईबाबा, विठ्ठल रखुमाई आणि शंकराचे मंदिर बांधले आहे. हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. हे मंदिर पाहायला जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येत असाल तर सर्वात जवळचे स्टेशन कर्जत असून
तेथून मंदिराचे अंतर साधारण 11 किलोमीटर इतके आहे. कर्जत स्टेशनवरून तुम्ही खाजगी वाहनाने किंवा ST बसने सुद्धा पोहोचू शकता. तुम्हाला हे बद्रीनाथचे मंदिर कसे वाटले नक्की सांगा. तर चला, हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो आणि भेटतो पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.